इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्याच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, रक्तदान हे अनमोल असं जीवनदान आहे. कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज भासेल हे सांगता येत नाही. म्हणूनच रक्तदान करून आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो, कारण मानवी रक्ताला पर्याय नाही. तर श्रोते हो, रक्तदानाविषयीच आज आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत जिल्हा रुग्णालय रत्नागिरी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉक्टर अर्जुन सुतार. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला मला असं सांगा की रक्तदान कोण करू शकतं? प्रश्न पहिला आहे की रक्तदान कोण करू शकतो. तर याविषयी असं माझं उत्तर आहे की ज्यांचे वय 18 पूर्ण झालेलं आहे व 60 वर्षापर्यंत हे व्यक्ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे हे रक्तदान करू शकते. अच्छा. आणि ज्यांचे वजन 50 किलोग्रॅमपेक्षा जास्त असावे ही व्यक्तीसुद्धा रक्तदान करू शकते. रक्तदान का करावं, काय सांगता? रक्तदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आपणास माहीत आहे की रक्तदान हे जीवनदान आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, कारण आपण मानवी रक्ताला मानवी रक्त हाच पर्याय आहे. कारण आत्तापर्यंत रक्त कुठेही कारखान्यामध्ये असू दे, लॅबमध्ये असू दे किंवा कोणत्या इंडस्ट्रीमध्ये असू दे तयार झालेलं नाही. त्यामुळं मानवाला लागणारं रक्त ही मानवी शरीरातच तयार होते. त्यामुळं मानवी रक्ताशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रक्तदान करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ते आपले सामाजिक कर्तव्य असे मानून आपण रक्तदान करण्यास पुढे यायला पाहिजे. रक्त देण्यासाठी व्यक्ती योग्य आहे का हे कशावरून ठरत असतं? कारण रक्त आपण जो डोनर येतो त्याचे आपण सगळ्या टेस्ट केल्यानंतर त्याचे रक्त घेतो. त्यासाठी क्रायटेरिया आहेत, जसे की डोनरचे वय 18 पूर्ण ते 60 वर्ष असावे, वजन 50 किलोग्रॅमपेक्षा जास्त असावे, हेमोग्लोबिनचं प्रमाण डोनरमध्ये 12.5 ग्रॅमपेक्षा जास्त असावे, त्याचे पल्स आहे ती 70 ते 100 याच्यामध्ये असावे पर मिनिट, त्याचे ब्लड प्रेशर नॉर्मल असावे. जसे की सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक असे 2 प्रकारचे ब्लड प्रेशर असतात. जे सिस्टॉलिक आहे ते 100 ते 140 असावे व ते डायस्टॉलिक आहे ते 70 ते 100 असावे. याच्यामध्ये ब्लड प्रेशर असेल तर त्या अशा डोनरचे आपण रक्त घेऊ शकतो. तसेच त्या डोनरची आपण पूर्ण हिस्ट्री घेतली जाते, म्हणजे जसे काही त्यांनी वॅक्सिन त्यांनी घेतलेलं आहे का, ते ह्या नजीकच्या काळामध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे का, किंवा काय मलेरिया, टायफॉइड असे वेगवेगळ्या प्रकारचे काय ताप येऊन गेले आहे का, किंवा त्यांनी काही औषध वगैरे घेतले आहे का, असे वेगवेगळे आपण त्यांची हिस्ट्री घेतो. तसेच त्यांना पूर्वी काय आजार झालेला आहे का, जसे की लिव्हरचा आजार असू दे, किडनीचा आजार असू दे, किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण आजाराची माहिती घेतो. आणि त्यानंतर मग डोनरला व्यवस्थित चेक करूनच आपण तो सेटल झाल्यानंतर आपण त्या डोनरचे रक्तदानासाठी पात्र असे आपण ठरवतो. त्यानंतरचे आपण डोनरचे रक्त घेतो. अच्छा. काही वेळा असा एक गैरसमज असतो की रक्तदान केल्यावरती अशक्तपणा येतो, तर काय सांगाल त्याविषयी? हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये 5 ते 6 लिटर म्हणजेच 5000 ते 6000 मिली रक्त असते आणि आपण फक्त रक्तदानाच्या वेळी 350 ml ब्लड देतो. म्हणजेच आपल्या रक्तापैकी फक्त 5% या प्रपोर्शनमध्ये रक्त देतो, म्हणजेच अत्यंत कमी प्रमाणात रक्त देतो की जे 48 तासानंतर पूर्णपणे भरून येते. त्यामुळं अशक्तपणा याचा काही प्रश्नच येत नाही आणि कोणताही अशक्तपणा येत नाही. रक्तदानाचे नेमके फायदे काय सांगाल? रक्तदानाचे तसे भरपूर फायदे आहेत. हे रक्तदान केल्यामुळे आपण एका रुग्णाचा जीव वाचवतो, म्हणजे जीव वाचवतो म्हणजे त्या पेशंटचा आपल्या डोनरला एक प्रकारचं पुण्य मिळते, परमेश्वराची आपली साथ आहे असं आपण मानतो. दुसरं म्हणजे आपण रक्तदान केल्यामुळे रक्त आपले 48 तासात भरून येते, त्यामुळे कोणता अशक्तपणा येत नाही किंवा कोणताही नुकसान आपल्या बॉडीत होत नाही. तसं रक्तदान केल्यामुळे दर 3 महिने रक्त केल्यानंतर आपल्याला नंतर होणारे जे आजार आहेत, ब्लड प्रेशर असू दे, डायबिटीस आहे किंवा कॅन्सरचे आजार आहेत, ते त्याची पातळी फार कमी प्रमाणात होते. ते आजार कमी होतात रेग्युलर रक्तदान केल्यानंतर. तसे रक्तदान केल्यानंतर आपल्या लिव्हरची कार्यक्षमता वाढते. तसेच आपण दर 3 महिने रक्त केल्यानंतर रक्त वारंवार आपल्या बॉडीमध्ये तयार होत राहते, म्हणजे नवीन नवीन रक्तपेशी तयार होत राहतात. त्यामुळे नवीन नवीन रक्तपेशी तयार झाल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे आपल्याला जे आजार आहेत ते सहसा लवकर होत नाहीत. त्यामुळं हा एक महत्त्वाचा फायदा आहे. तसेच रक्तदान केल्यामुळे ब्लड बँकेमध्ये त्या डोनरने जे ब्लड दिलेलं असतं त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या टेस्ट करतो, जसे की रक्ताचं प्रमाण किती आहे त्या डोनरमध्ये, रक्ताचा गट कोणता आहे, तसंच मलेरिया, सिफिलिस आहे म्हणजे गुप्तरोग आहे, कावीळ बी, कावीळ सी आहे, HIV 1 आहे, 2 आहे, असे आपण वेगवेगळ्या टेस्ट करतो. आणि त्या जर आपण बाहेर जर ह्या टेस्ट केल्या तर जवळजवळ 2 ते 3 हजार रुपये आपले जातात. खरे आपण ह्या पूर्णपणे फ्री केल्या जातात. तसेच आणखी एक फायदा म्हणजे आपण रक्तदान केल्यानंतर आपल्याला एक कार्ड मिळते, डोनर कार्ड म्हणून. ते महाराष्ट्रात कोणत्याही शासकीय ब्लड बँकेमध्ये जवळजवळ 2 वर्षापर्यंत
त्या कार्डवरती आपल्या मित्रांना लागू दे, नातेवाईकांना लागू दे, त्याच्यावरती एक बॅग पूर्णपणे मोफत मिळते. हा एक मोठा फायदा आहे. तसेच आणखी एक फायदा म्हणजे आपल्याला कार्ड मिळतं ते आपला ग्रुप आपल्याला माहीत असणे फार गरजेचं आहे. कारण आपलं स्वतःला सुद्धा कधी रक्त लागेल सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला आपला स्वतःचा ग्रुप माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हाही फायदा आपण विचारात घेतला पाहिजे. असे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे असल्याकारणाने हे मुद्दे लक्षात घेऊन रक्तदान केल्याने आपला फायदाच आहे आणि हे गृहीत धरून आपण रक्तदान केले पाहिजे. बरोबर. रक्तदान करण्यासाठी काही नियम आहेत का, किंवा किती वेळा रक्तदान करावं? रक्तदान आपण वर्षातून 3 वेळा करू शकतो. म्हणजेच आपण 3-3 महिन्याने आपण प्रत्येक रक्तदान करू शकतो. आता एकदा आपण रक्तदान एका डोनरचं घेतलं तर नंतर 3 महिने झाल्यानंतर त्या डोनरचं परत आपण रक्त घेऊ शकतो. असे बरेच डोनर आहेत की प्रत्येक 3 महिन्यांनी देतात. असे बऱ्यापेक्षा 100 वेळा करणारे सुद्धा रक्तदाते आहेत जे रेग्युलरली 3-3 महिन्यांनी देतात, की ज्यांना कोणताही अशक्तपणा आलेला नाही किंवा कोणताही रक्तदानामुळे आजार उद्भवलेला नाही. अगोदर बोललेलंच आहे की रक्तदान कोण करू शकतं. रक्तदान दर 3 महिन्याने करू शकतो. परत रक्तदान करू शकतो त्यांची वय साधारण 18 ते 60 वर्ष असावे. हिमोग्लोबिनचं प्रमाण नॉर्मल म्हणजे 12.5 ग्रॅमपेक्षा जास्त असावे. त्यांना कोणताही मेजर आजार नसावा. त्यांचं ब्लड प्रेशर आणि पल्स नॉर्मल असावी. हे बेसिक क्रायटेरिया आहेत आणि त्यांना मेजर कोणता आजार नसावा. ह्या ज्या क्रायटेरियामध्ये जो बसतो तो रक्तदान करू शकतो. आणि हे आजार कोणता नाही किंवा डोनर फिट आहे बघूनच आम्ही रक्तदानास पात्र ठरवतो आणि त्याचे रक्त आपण घेतो. एका वेळी साधारण किती रक्त घेतलं जातं? आपण रक्तदान करतेवेळी एका वेळी आपण 350 ml ब्लड घेतो. कारण आपल्या शरीरामध्ये 5 ते 6 लिटर रक्त असते. म्हणजे 5,000 ते 6,000 मिली रक्त असते. त्यातील फक्त 300 ml घेतो आणि ते आपण ब्लड बॅगमध्ये साठवतो. यासाठी रक्तगट हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी. रक्तगट बऱ्याच जणांना माहीत नसतो. बऱ्याच खेडेगावातले असू दे लोक किंवा शहरात सुद्धा बऱ्याच जणांना रक्तगट आपला स्वतःचा कोणताही माहीत नसतो. ज्यावेळी आपणास रक्ताची गरज लागते त्यावेळी आपण ब्लड चेक करायला पुढे जातो आणि त्यावेळी आपल्याला कोणता ग्रुप माहीत नसतो. त्यावेळी अडचण येऊ शकते, त्यावेळी वेळ लागू शकतो. म्हणून आपले स्वतःचा रक्तगट माहीत असणे अत्यंत गरज आहे. तर त्यामध्ये रक्तगटाचे शोध लँड स्टिनर आणि विनर यांनी 1901 साली लावला. त्यावेळी त्याच्या अगोदर रक्तगट कोणाचा कोणता ग्रुप आहे काही माहिती नव्हते. तर त्या शास्त्रज्ञांनी शोध लावल्यामुळेच पुढच्या सगळं सुरळीतपणे रक्तदानाचं कार्य चालू आहे, सोपं झालेलं आहे. आणि रक्तगट प्रामुख्याने रक्तगट म्हणजेच काय तर रक्तपेशीवरती अँटीजन असतात. ते वेगवेगळ्या प्रकारचे अँटीजन असतात. जवळजवळ 200 प्रकारचे अँटीजन असतात प्रत्येक रक्तपेशीवरती. तर ते कोणता अँटीजन त्या रक्तपेशीवरती आहे ते बघूनच त्या पेशंटचा ग्रुप ठरतो. मग त्यामध्ये भरपूर सिस्टीम आहेत. जसे AVO सिस्टीम आहे ब्लड ग्रुपची, RS सिस्टीम आहे, MNS सिस्टीम आहे, केल सिस्टीम आहे, डपे आहे, लेविस आहे. अशा वेगवेगळ्या ब्लड ग्रुपच्या सिस्टीम आहेत. त्यापैकी आपण जे टेस्ट करतो ब्लड ग्रुपसाठी त्यामध्ये आपण 2 सिस्टीम वापरतो. त्यामध्ये पहिली म्हणजे ABO ब्लड ग्रुप सिस्टीम आणि दुसरी RS सिस्टीम. ह्या ABO ब्लड ग्रुप सिस्टीमप्रमाणे आपण ग्रुपचे 4 प्रकार पडतात. A ग्रुप, B ग्रुप, O ग्रुप आणि AB ग्रुप. आणि त्यामध्ये RHच्या सिस्टीमप्रमाणे आपण परत 4 ग्रुप करतो. जसे A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह आणि O निगेटिव्ह असे मेन ब्लड ग्रुपचे 8 प्रकार असतात. तर त्यापैकी जे पॉझिटिव्ह आहेत A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह, O पॉझिटिव्ह आणि AB पॉझिटिव्ह हे जास्त प्रमाणात आढळतात. जवळजवळ 95% ते 96% हा पॉझिटिव्ह ग्रुप असतो. आणि जे निगेटिव्ह ग्रुप आहेत A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, AB निगेटिव्ह आणि O निगेटिव्ह हे दुर्मिळ आहेत. म्हणजे जवळजवळ सगळे मिळून 5% फक्त असतात. त्यामुळे एखादा पेशंट जर निगेटिव्ह असेल तर त्या पेशंटला ब्लड द्यायचा अवघड होतो. कारण तर रेअर ग्रुप असल्यामुळे त्याला रक्तदाता शोधून त्याला रक्त द्यावं लागतं. आणि यामध्ये परत आपणास हे माहीत असणे गरजेचं आहे की युनिव्हर्सल डोनर म्हणजे काय आणि युनिव्हर्सल रिसिव्हर म्हणजे काय. युनिव्हर्सल डोनर म्हणजे जो ज्याचं ब्लड कोणालाही चालू शकतं. उत्तम रक्तदाता म्हणजेच O निगेटिव्ह आहे. कारण O निगेटिव्ह ग्रुप आहे ज्या रक्तदात्याचा तो कोणताही ग्रुप असू दे, हे 8 पैकी ह्या 8 ग्रुपपैकी कोणालाही तो रक्तगट चालू शकतो. म्हणून त्याला उत्तम रक्तदाता म्हणतात. आणि दुसरं पेशंट जो रिसिव्हर आहे, युनिव्हर्सल रिसिव्हर म्हणजे त्या पेशंटला सगळ्या ग्रुपचं रक्त चालू शकतं. त्याला युनिव्हर्सल रिसिव्हर म्हणायचं. मग त्यामध्ये AB पॉझिटिव्ह हा जो रक्तगट आहे तो युनिव्हर्सल रिसिव्हर आहे. म्हणजे AB पॉझिटिव्ह ग्रुपला कोणताही ग्रुप हे 8 पैकी कोणताही ग्रुप चालू शकतो. म्हणून त्याला युनिव्हर्सल रिसिव्हर म्हणायचं. आणि ग्रुपपैकी आपणास हे माहीत असणे गरजेचं आहे की कोणत्या ग्रुपला कोणता ग्रुप चालतो, ब्लड ग्रुप चालतो. समजा पेशंटचा ग्रुप A असेल तर त्या A ग्रुप पेशंटला आपण O ग्रुपचं ब्लड देऊ शकतो आणि Aचं ग्रुप ब्लड देऊ शकतो. तसेच पेशंटचा ग्रुप जर B असेल तर त्या पेशंटला आपण B ब्लड ग्रुपचं रक्त देऊ शकतो आणि O ब्लड ग्रुपचं रक्त देऊ शकतो. तर पेशंटचा ग्रुप O असेल तर त्याला आपण Oचं ग्रुपचं रक्त दिलं पाहिजे. तसं पेशंटचा ग्रुप जर AB असेल तर त्या पेशंटला आपण AB आणि O ब्लड ग्रुपचं रक्त देऊ शकतो.
हे आपणास माहिती असणे गरजेचं आहे की जेणेकरून पेशंटना त्या ग्रुपचं रक्त अवेलेबल होईल. बरोबर. रक्तदान नेमकं कुठे करता येतं? रक्तदान हे शासकीय मान्य रक्तपेढीत किंवा रक्त केंद्रामध्ये कुठेही करता येतं. कारण रक्त जे केंद्रे आहेत किंवा रक्तपेढ्या आहेत त्या सर्वांना शासनाची मान्यता लागते. तसेच FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांची मान्यता असल्यानंतरच ते रक्त केंद्र चालू होतं आणि त्यांच्या सर्व मान्यतेनंतरच ते रक्तदान करून घेतात, रक्तदानाचे कॅम्प भरवतात. बरोबर. एका रक्तपिशवीतून एकापेक्षा जास्त व्यक्तींना रक्त देता येतं का? बरोबर आहे. कारण आपण रक्तदान करतेवेळी एकच पिशवी घेतोय. बरोबर. त्यानंतर रक्त केंद्रामध्ये गेल्यानंतर एका पिशवीचे आपण 3 घटक तयार करतो. जसे की आपण रक्त घेतो होल ब्लड म्हणजे पूर्ण रक्त असतं ते. तर त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या मशीन्स आहेत जसे सेंट्रीफ्यूज आहे. तर सेंट्रीफ्यूजमध्ये ब्लड घातल्यानंतर आपण त्याचे 3 घटक तयार करतो. PCV म्हणजे तांबड्या पेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स असे 3 घटक एका पेशवीचे तयार होतात. म्हणजे एका पेशवीपासून 3 घटक झाल्यामुळे एका डोनरपासून आपल्याला 3 जणांचे प्राण वाचवू शकतो. नंतर आपल्याला माहीत असणे गरज आहे की हे रक्त घटक तयार केल्यानंतर सेपरेशन केल्यानंतर ते व्यवस्थित ठेवले गेले पाहिजेत. कारण प्रत्येक रक्तगट आता आपण सांगितलेलं आहे तर प्रत्येकाचा लाईफ टाईम वेगळा आहे आणि टेम्परेचर स्टोरेज वेगळं आहे. हे आपण रक्तदान केल्यानंतर आपण सर्व बॅग असतात त्या 2 ते 6 डिग्रीला फ्रीजमध्ये ठेवतो की जेणेकरून त्या ब्लड आणलेलं आहे ते व्यवस्थित राहावं. त्यानंतर घटक तयार केल्यानंतर जे होल ब्लड आहे म्हणजे तांबड्या पेशी आहेत किंवा होल ब्लड आहे ते आपण 2 ते 6 डिग्रीला ठेवतो, फ्रीजमध्ये ठेवतो. तसंच FFP म्हणजे फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा जो घटक आहे तो आपण -20 डिग्रीला ठेवतो. त्याचे फ्रीज असतात -20 डिग्रीचे त्यामुळे ठेवतो. आणि तिसरं म्हणजे प्लेटलेट्स हा फक्त 22 डिग्रीला टेम्परेचरला ठेवतो. तसेच हे घटक आपणास किती काळाकरता वापरू शकतो हे आपणास माहिती असणे गरजेचं आहे. जसे होल ब्लड आहे आणि तांबड्या पेशी आहे हे आपणास 35 दिवस किंवा 35 दिवस ते 42 दिवसापर्यंत आपण ते पेशंटला देऊ शकतो. प्लेटलेट्स आहेत, प्लेटलेट्स फक्त 5 दिवस टिकतात. 5 दिवसापर्यंत जर पेशंटला नाही गेल्या तर ते डिस्कार्ड केल्या जातात, ते खराब होतात. आणि तिसरं म्हणजे फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा आहे तो 1 वर्षापर्यंत आपण ठेवतो. 1 वर्षापर्यंत कधी पेशंटची गरज लागली की त्यावेळी आपण तो देऊ शकतो. त्यामुळे हे माहीत असणे गरजेचं आहे की कोणता घटक किती काळासाठी आपण वापरू शकतो. काही वेळा असं म्हटलं जातं की रक्तदान केल्यानंतर आपण आपल्या नेहमीच्या कामाला जाऊ शकत नाही, काही विश्रांतीची आवश्यकता असते, तर काय सांगाल? तसं काही नाही. कारण ब्लड दिल्यानंतर बरेच कष्टकरी लोक आहेत, इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक आहेत, ते ब्लड दिल्यानंतर 1-1.5 तास विश्रांती घेऊन कोणतेही कष्टाचे काम असू दे, ऑफिसचे काम असू दे, काम करू शकतात. कारण रक्त लगेच भरून येतं आणि कोणता अशक्तपणा येत नाही. त्यामुळं आपल्या रेग्युलर कामासाठी काही प्रॉब्लेम येत नाही. रक्तदान केल्याने कोणता अशक्तपणा येत नाही आणि काम करू शकतो आपण. म्हणजे हे सगळे गैरसमज आहेत. हे सगळे गैरसमज आहेत आणि यामुळेच लोक घाबरतात. म्हणजे रक्तदान केल्यामुळे आपल्याला काही आजार होईल का, किंवा आपल्याला अशक्तपणा येईल का, किंवा आपल्याला काही कोणता आजार होईल का, असे वेगवेगळे गैरसमज असल्यामुळे लोक पुढे येत नाहीत. तर यामुळे कोणत्याही प्रकारचं भीतीचं कारण नाही. कारण कोणताही अशक्तपणा येत नाही. मी स्वतः डॉक्टर असून माझा B निगेटिव्ह ग्रुप असून सुद्धा मी 21 वेळा रक्तदान केलेलं आहे. मी प्रत्येक बर्थडेच्या वेळी रक्तदान करतो की जेणेकरून आपल्यामुळं एखाद्या पेशंटचा जीव वाचावा, ज्याचे पुण्य आपणास मिळावे. आणि ही गोष्ट आपण करून समाजानं, संस्थेने, कॉलेजनी, वेगवेगळ्या संघटनांनी पुढे येऊन रक्तदानास उत्स्फूर्तपणे सहभाग करावा. आणि आपले रक्तकेंद्र सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीचे 24 तास चालू असते. आणि कधी तुम्ही किंवा कोणाला गरज असेल त्यांना रक्ताची आपण शासकीय रुग्णालयामध्ये जर पेशंट असेल तर त्यांना पूर्णपणे आपण मोफत देतो. आपल्या रक्त केंद्रामध्ये जवळजवळ वर्षाला 8 ते 9 हजार बॅगांचा आपण इश्यू करतो पेशंटना. म्हणजे एवढ्या बॅगा आपण मोठ्या प्रमाणात फ्री करतो, फ्री जातात आणखी, आणि पूर्णपणे मोफत देतो. आणि आपला ब्लड कलेक्शन जे कॅम्प असतात ते वर्षाचे जवळ आपले 160 ते 70 कॅम्प आपण अरेंज करतो. प्रत्येक 2 दिवसातून कॅम्प असतो की जेणेकरून पेशंटला काही दुविधा होऊ नये, पेशंटचा जीव वाचावा. त्यामुळे सारखे आपण कॅम्प अरेंज करत असतो की जेणेकरून पेशंटचा जीव वाचावा आणि त्यांना सोपं जावं, म्हणजे जीवनदान मिळावं. हा त्यांचा मेन उद्देश आहे. आत्ताच तुम्ही म्हणालात की ठिकठिकाणी तुम्ही कॅम्प लावत असता, तर कॅम्प लावता तेव्हा मग प्रोसिजर कशी असते? मग तिथे जे रक्त साठवता तुम्ही ते घेऊन येण्यासाठी काहीतरी एक सिस्टीम असेल? आपलं रक्तदान आपण ज्या ठिकाणी प्रथम आपण जे आयोजक असतात रक्तदान त्यांचा आपल्याला एक अर्ज येतो की आपल्याला रक्तदान शिबिर या दिवशी घ्यायचं आहे आणि तुमची टीम, रक्तदान केंद्राची टीम पाठवा. आपण त्या दिवशी या तारखेला या वेळेला आपण घेऊया. मग त्यानंतर आम्ही जातो, तिथं सर्व रक्तदान करून घेतो. त्यानंतर बॅगा आपण कोल्ड चेन मेंटेन करून बॅगा आपण ठेवतो 2 ते 6 डिग्री टेम्परेचरला, आणि ते आणल्यानंतर आपण ब्लड बँकेमध्ये
इतर ज्या प्रोसिजर आहेत ब्लडवरती त्या सगळे करतो आपण. आणि सगळ्या टेस्ट झाल्यानंतर जसे की HIV तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे HIV, कावीळ, मलेरिया, गुप्तरोग, हिमोग्लोबिन सर्व टेस्ट झाल्यानंतरच वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटवरती सगळ्या टेस्ट ओके आल्यानंतरच ते ब्लड आपण पेशंटला देतो. म्हणजे कोणताही पेशंटला धोका नाही किंवा सुरक्षित रक्त आपण पेशंटला देतो. बरोबर. कारण हा पण एक मुद्दा मनात येतो की रक्तदान सुरक्षित आहे का? रक्तदान सुरक्षित आहे, कारण आपण जे रक्तदानासाठी बॅग जे वापरतो ते पूर्णपणे नवीन असतात आणि निर्जंतुक केलेले असतात. त्यांचे आपल्याला क्वालिफिकेशन लेटर मिळालेले असतात. त्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे कोणताही आजार होत नाही, काही नाही. त्याबद्दल काही काळजी करण्याचं काय काम नाही. आता आपण मगाचपासून बघतोय की रक्तदान केल्यामुळे ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना कसे कसे फायदे होतात त्याचे, की म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेला त्यांना ते रक्त मिळू शकतं, किंवा तुम्ही म्हणालात तसं की एक रक्ताची बॅग ही तुम्ही 3 प्रकारे ती वापरता आणि 3 जणांचे प्राण वाचू शकतात. पण असा एक प्रश्न आहे की जो रक्तदाता आहे त्याला नेमका काय फायदा होतो? तर रक्तदाता जो आहे त्यांना 6 ते 7 फायदे आहेत. रक्तदान कार्ड मिळते, त्याच्यावरती एक बॅग 2 वर्षापर्यंत कधी मिळू शकते पूर्ण महाराष्ट्रात शासकीय रक्तपेढीमध्ये. तसेच त्याचे नंतर होणार त्याला जे आजार आहे ते त्याचे प्रमाण फार नगण्य होते. तसेच त्यांना त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढते, तसेच त्यांची लिव्हरची कार्यक्षमता वाढते, तसेच त्यांच्या बॉडीमध्ये रेग्युलरपणे रक्तपेशी सारख्या वाढत असतात. आणि रक्तदान केल्यामुळे एक पुण्याचे काम मिळते आपल्याला. एका पेशंटचा आपण जीव वाचवलेला आहे त्याचे आपल्याला एक समाधान मिळते. आणि रक्तदान केलेले आपण एक सामाजिक कार्य केलेले असं आपल्याला त्याचे एक समाधान मिळते. असे रक्तदानाचे रक्तदात्याला मोठ्या प्रमाणात फायदे होतात. आणि रक्तदान आपण का केले पाहिजे तर आपण बऱ्याचदा बघतो की सिव्हिल हॉस्पिटल असू दे किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असू दे, तर आपण बघितलं की भरपूर आजार वाढलेले आहेत. दररोज ॲक्सिडेंट भरपूर होतात. मलेरियाचे पेशंट असतात, डेंग्यूचे पेशंट असतात, ॲक्सिडेंटचे असतात, सिझर झालेल्या लेडीज असतात किंवा थॅलेसेमियाचे पेशंट आहेत, डायलिसिसचे पेशंट आहेत, ज्यांना मोठ्या प्रमाणात रेग्युलरली प्रत्येक आठवड्याला ब्लड लागत असते. एवढ्या मोठ्या रक्ताची जर आपण गरज भागवायची असेल तर प्रत्येकाने समोर येऊन रक्तदान करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तुम्ही रक्तदान केल्यामुळेच आपण हजारो रुग्णांचे प्राण वाचवू शकतो आणि त्याचे आपण पुण्य घेऊ शकतो. तर मी हे रक्तदानाचे सर्व फायदे लक्षात घेऊन किंवा रक्तदानाचे महत्त्व आपण जाणून मी सर्व समाज माध्यमांना असू दे किंवा सामाजिक संस्था असू दे, सरकारी कार्यालय असू दे, मंडळे असू दे, कॉलेजेस असू दे, यांना आवाहन करतो की रक्तदानाचे महत्त्व जाणून रुग्णांना रक्ताची गरज जाणून आपण समोर आली पाहिजे. आणि एक सामाजिक कर्तव्य म्हणून आपण सर्वांनी रक्तदान करणे अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून आपण हजारो लाखो रुग्णांचे प्राण वाचवू शकतो आणि त्यांचे पुण्य आपणास मिळत असते. म्हणून आपण सर्वांनी रक्तदान केले पाहिजे असे मी त्यांना सर्वांना आवाहन करतो. आपण बघतो की तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी ही सगळीकडेच आता प्रगत झालेली आहे, तर काळानुसार या पद्धतीमध्ये पण काही बदल झालेत का? अगोदर बऱ्याच वर्षापूर्वी आपण रक्त घेत होतो, खरं त्यासाठी लागणारे टेस्टिंगसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट नव्हते. म्हणजे जसे सध्या जे एलायझा मशीन आहे किंवा मलेरियासाठी रॅपिड किट आहेत किंवा सिपिलिससाठी आपण रॅपिड टेस्ट आहेत किंवा लॅक्टेट ॲग्लोजन टेस्ट आहे, तसेच हेपॅटायटिस, HIV याच्यासाठी सुद्धा एलायझा मशीन. अगोदर कोणत्याही प्रकारचे हे मॉडर्न इन्स्ट्रुमेंट नव्हते. ब्लड घ्यायचं आणि ते दुसऱ्या पेशंटला द्यायचं फक्त ग्रुप बघून. खरं आता मॉडर्न सिस्टीमप्रमाणे त्यामध्ये भरपूर सुधारणा झाली आहे. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आता मॉडर्न आले आहेत की जेणेकरून हे आजाराची अत्यंत ॲक्युरेट स्पेसिफिक असे आजार आहे की नाही ते समजतो, की जेणेकरून डोनरपासून रुग्णांना कोणताही आजार जाणार नाही आणि सर्व आजार त्याच वेळी समजतील. आपल्याला जास्तीत जास्त सेफ ब्लड देता येईल हे महत्त्वाचं आहे. सुरक्षित यात जास्तीत जास्त सुरक्षित आपण पाळू शकतो ह्या मॉडर्न टेक्निकप्रमाणे. बरोबर. डॉक्टर, जाता जाता काय सांगाल? आता एवढंच म्हणेन की आता मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी कोणताही रक्तदानामध्ये गैरसमज न करून घेता रक्तदान हेच श्रेष्ठ मानावं, रक्तदान हेच जीवन मानावं, दान करून रक्ताचे रण फेडू समाजाचे, हे आपण जो नारा आहे तो अंगीकारला पाहिजे आणि सर्वांनी समोर येऊन रक्तदानाचे महत्त्व जाणून हजारो रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी पुढे यायला पाहिजे आणि आपण रेग्युलरली रक्तकेंद्रामध्ये येऊन रक्तदान करावे असं मी सर्वांना आवाहन करतो. तर श्रोते हो, रक्तदान हे महादान आहे आणि एका माणसाचं रक्त दुसऱ्या गरजू माणसाला उपयोगी पडत असतं. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नाही आणि म्हणूनच रक्तदान करणं हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि रक्तदानाविषयी खूप चांगली माहिती सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. मी आकाशवाणी रत्नागिरी यांची मी रक्तदानाबद्दल माहिती देण्याबद्दल बोलवले, याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. धन्यवाद.